नमस्कार, आपण पाहतात आर्ट न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला खरं तर आपल्याला माहिती आहे, काही दिवसापूर्वी दिवाळी झाली, आपण लक्ष्मीपूजन केलं, त्याच्यानंतर आपण पाडवा केला, त्याच्यानंतर भाऊबीज केली, तुळशीचं लग्न होईल त्यावेळी दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल. परंतु महत्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले. मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जाऊन अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो. परमेश्वराच्या मी तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. मित्रांनो, हे बऱ्याच दिवसापूर्वी ज्यावेळेस माझी आणि शिरीष भाऊंची तसंच कैलास भाऊंची बाकीच्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की दादा, आम्हाला इकडंच पक्षप्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आणि त्याच्याकरता तुम्ही मोंडा उमरीच्या परिसरामध्ये आलं पाहिजे. मी त्यांना कबूल केलं. दिवाळीच्या नंतर थोडीशी माझी 3-4 दिवस तब्येत त्याला बरी नाही, पण हे आज ठरवलेलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला जायचं आणि या सर्व मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिरीष भाऊ देशमुख, कैलास भाऊ देशमुख आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो. आणि आपण पण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला. सकाळी सकाळी ज्यांचा उल्लेख शिरीष भाऊंनी केला की काल पाऊस होता, सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. मित्रांनो, मी देखील गेली 35 वर्ष समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता, परंतु जुनी लोक मला सांगतात की अजित पवार गेल्या अनेक वर्षात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला, मे महिन्यात तर कधीच महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, पण तेव्हापासून पाऊस सुरू झाला तो अजून थांबायला तयार नाही. अजून येलो अलर्ट हा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सांगितलेला, त्याचाच परिणाम काल आपल्या परिसरामध्ये पाऊस पडला. काल मी मुंबईमध्ये होतो, तिथेही पाऊस पडला, पुण्यामध्ये देखील पाऊस पडला. आणि हे जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बळीराजा काम करत असताना अडचणी येत आहेत, सगळ्या काही गोष्टी होत आहेत, मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्याच्यातून माझा बळीराजा कसा परत उभा राहील याहीबद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे. मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला, त्यावेळेस कलेक्टर, SP, CO, महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले. मी सर्वांना विचारलं की तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का? KYCच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे. माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्या, त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली, त्याचा काहींनी चेष्टा मस्करी केली, पण त्याच्यात KYC फार महत्वाची आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय, बाबांनो, ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची KYC झाली नसेल त्यांनी ती KYC करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिच्या हक्काचे जे काही पैसे आपण महिन्याला पाठवतो, संजय गांधी निराधारचे पाठवतो, श्रावण बाळ योजनेचे पाठवतो, माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो, त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही? कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना त्या गरीब घटकाचे, त्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकार्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या भावनेतून मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न मी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही त्या ठिकाणी करतो. एक गोष्ट खरी आहे, शिरीष भाऊंच्या प्रास्ताविकामध्ये भाषण ऐकताना मी फार बारकाईने लक्ष दिलं. शिरीष भाऊंनी भाषण केलं, भाऊसाहेब देशमुख गोटेकरांनी केलं, प्रतापराव चिखलीकरांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा ठेवला, इतर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, नवाब मलिक साहेबांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एकंदरीत तुमच्या माझ्या देशाचा एक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं, अनेक प्रांत, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, सगळेजण मी आल्यानंतर इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक झालं. ते आपल्या सर्वांचं दैवत आहे. त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी जातीभेद केला नाही, त्यांनी धर्मामध्ये अंतर पाडून दिलं नाही. सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही. हा एक ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास आहे. शौर्य कसं असू शकतं, राजा रयतेचा कसा असू शकतो, तो सर्वांना बरोबर घेऊन कसा जाऊ शकतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, मौलाना आझाद असतील, या सगळ्या महापुरुषांना मी, सावित्रीबाई फुले, सर्व महापुरुषांना, राजमाता जिजाऊ असतील, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. तसंच आज काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझं कोणाचं चालत नाही. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला नियतीचं बोलणं झाल्यानंतर जावंच लागतं. ही परंपरा ही आजपर्यंत कोणी रोखू शकलेलं नाहीये आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने या भागामध्ये ज्या जनतेने त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, सुदैवाने मला 8 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कामाची संधी मिळाली. तशा पद्धतीनं कैलासवासी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर साहेबांच्या बरोबर देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर विधिमंडळामध्ये काम केलं. अतिशय गावाचा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांची तब्येत तशी बघितलं तर नरम होती. सभागृहात शेवटच्या वाकड्यावर ते बसायचे, कारण दारात आत आलेल्या त्यांना बसायला तिथं सोयीचं व्हायचं, पण अतिशय करारी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. परंतु तेही आपल्याला सोडून गेले. त्याच्यानंतर कैलासवासी बाबा पाटील पन्हाळेकर असतील, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर असतील, त्यांच्याही बरोबर मला कामाची संधी मिळाली. आम्ही एकत्रपणे काम केलं. त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव कुलकर्णी असतील, हेही आमच्या बरोबर काम करत होते. आणि हा आज आपल्यात नाही, त्या सर्वांना बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो. मित्रांनो, हा सगळा भाग म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा यांचे शिष्य, ज्यांचा शिरीष भाऊंनी भाषणात उल्लेख केला, संत कवी दासगणू महाराज आणि सद्गुरू बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि या भूमीमध्ये आल्यानंतर त्या भूमीला या सर्वांना अभिवादन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. इव्हन एवढ्यावरच नाही तर मराठवाडा मुक्ती संग्रामातील निजामशाही कालीन स्टेट बँक ऑफ हैदराबाद या ऍक्शन मध्ये हुतात्मे झालेले स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी उत्तरवार पासून कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर यांच्यापर्यंत 47 स्वातंत्र्य सैनिकांचं वास्तव्य असलेला हा तालुका तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहे की अशा मोठ्या लोकांचा वारसा हा तुम्हाला मिळालेला आहे. तो तुम्ही जपला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्या रस्त्याने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. त्याच्यातून कुठेही एकमेकाचा विश्वास करून विकास होऊ शकत नाही. एकमेकाच्या विकास कामाला अडचणी निर्माण करून आपला परिसर पुढे जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दलचे काही किस्से मगाशी बोलत असताना मला त्या बाबतीमध्ये कैलास भाऊ देशमुखांनी पण सांगितले, शिरीष भाऊंनी पण सांगितले, कैलासराव त्यांना गाडीमध्ये त्या बाबतीमध्ये सांगत होते, प्रतापराव त्या ठिकाणी सांगत होते, नवाबभाई आणि मी पण येताना थोडीशी चर्चा करत होतो. नवाबभाईंनी सुरुवातीच्या
काही वर्षापूर्वीच्या पूर्वी ते प्रचाराला आले होते त्याचा उल्लेख त्यांनी माझ्याकडे केला. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी मगाशी जसं सांगितलं तसं कैलासवासी बाबासाहेब गोटेकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण मला आठवतंय कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालचं आमचं आघाडीचं सरकार 99 साली सत्तेवर आलं आणि त्यावेळेस सतत अस्वस्थता होती, अस्थिरता होती. काही वेळेस तर आम्ही आमदारांना घेऊन बाहेर पाठवलेलं होतं, मला वाटतं बेंगलोरला पाठवलेलं होतं. आणि त्यावेळेस बाबासाहेब गोटेकरांनी अपक्ष आमदार म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला. अविश्वास ठरावाच्या वेळेस निस्वार्थी भक्कम साथ सुद्धा त्यांनी त्या प्राप्तीमध्ये दिलेली होती. आणि विशेषतः तो काळ मला आठवतो, त्यावेळेस माझ्याकडं तुमचं खातं इथलं नव्हतं. म्हणजे मराठवाडा GMIDC गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे पहिल्या 5 वर्षात कृष्णा खोरे महामंडळ KVDC आणि कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन KIDC होतं आणि फलोत्पादन डिपार्टमेंट होतं. नंतर माझ्याकडे गाव विकास आला, नंतर इतर खाती आली. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी काही गोष्टी आमच्या प्रतापराव चिखलीकर साहेबांनी सांगितल्या, परंतु त्यावेळेस विलासराव देशमुखांना त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पाठिंबा देतो, निस्वार्थपणे भक्कम प्रकारे साथ देतो. परंतु गोदावरी नदीवरचा बावळी बेड्यांची मागणी त्यांनी त्या काळामध्ये लावून धरली. आणि त्यावेळेस आम्हाला नंतर विलासरावांनी सांगितलं पंतप्रधानांना जाऊन भेटायचं. आम्ही त्यावेळेसच्या पंतप्रधानांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं केस सुप्रीम कोर्टात आहे, जायकवाडी धरण आहे संभाजीनगरला, नाथसागर देखील तिथं म्हटलं जातं, तिथून गोदाकाठ सुरू होतो आणि तो इकडे येतो आपल्याकडं, शेवट आपल्या इथं होतो, नंतर तो शेजारच्या राज्यामध्ये जातो. त्या नदीवर पुढे पोचमपाड धरण आहे, त्याच्याबद्दलचा उल्लेख मगाशी शिरीष भाऊंनी आपल्या भाषणामध्ये केला की काय अडचण आहे काय नाही. आणि त्यावेळेसच्या पंतप्रधानांना आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतो. सुप्रीम कोर्टात मॅटर होती, माझ्याकडे डिपार्टमेंट आल्यानंतर मला गोटेकर साहेबांचे शब्द आणि नंतर बापूसाहेबांनी पण मला सांगितलं दादा मला बाकीचं माहिती, मला हे काम करून पाहिजे. आणि ते काम तसं बघितलं तर सुरू करता येत नव्हतं, कारण त्याला मान्यता नव्हती. आम्ही मान्यता मिळेल ह्या अपेक्षेवर काम सुरू केलं, कारण म्हणलं मान्यता मिळालं तर 2-4 वर्ष झाली आणि मग नंतर काम सुरू करायचं, कधी व्हायचं काय व्हायचं, काळ वेळ पुन्हा करता थांबत नसतं. आणि त्याच्यात आपण तो बाबी बऱ्याच केला. नशीब तुमचं माझं चांगलं बाबांनो, तो बॅरेज व्हायला आणि त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाची आपल्याला मान्यता मिळायला गाठ पडली आणि त्याच्यामुळे आपण पाणी तिथं आणू शकलो. पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं त्या पाण्याच्या बद्दल पण काही त्यांनी बंधनं घातली. कधी अडवायचं, कधी सोडायचं, पाणी कधी अडवायचं, कधी सोडायचं, त्याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केला. मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की याबद्दल GMIDCचे अधिकाऱ्यांना घेऊन मला बसावं लागेल. मी शिरीष भाऊ प्रतापराव आम्ही त्या ठिकाणी बसू आणि जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं, पोचमपाडचं बॅकवॉटर, त्याच्यात किती TMC पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं, त्याच्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकांना त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी 3री झाली, ती पण कर्जमाफी काही 1000 कोटीची झाली. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही. त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला. त्यामुळं पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते
की त्यांनी कर्जच काढलं नव्हतं. आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं, त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं, कारण तो जिल्ह्यात भागाचा शेतकरी होता, त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते, तो वापशावर पेरून टाकतो, तो कर्जही काढत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, इथं लाडक्या बहिणी बसल्या, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात. किती? 45,000 कोटी. इथं लाडके भाऊ बसले, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही. येतात का? नाही येत. त्याच्याकरता राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला 22,000 ते 23,000 कोटी रुपये भरावे लागतात. तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय, परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात, ती राज्य सरकारच्या तिजोरीत जातात. शेवटी राज्य सरकारला 8 लाख कोटीचं बजेट आहे, 4 लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिला तिथं जातात, 20-22 हजार कोटी रुपये, 23,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात. त्याच्यातून संजय गांधी निराधार. पूर्वीच्या काळात मला आठवत आहे, मी तेव्हा राजकारणात होतो, जुन्या लोकांना आठवत असेल, ही अंतोले साहेबांनी योजना आणलेली, महिन्याला 60 रुपये मिळायचे. किती? 60 रुपये. आता आम्ही महिन्याला 1,500 रुपये देतो. हाही वर्ग खूप मोठा आहे, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. दिव्यांग, त्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये केले, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. त्याचबरोबर श्रावणबाळ योजना, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. मी पण शेतकरी बांधवांनो, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण शेती आहे, आजोबांच्या पासून आहे. पण जो आजोबा, माझे वडील, मी आता माझी पुढची पिढी करेल, 4-4 पिढ्या आम्ही पण शेती करतोय, तुम्ही पण अनेक जण शेती करता. त्याच्यामुळं हे जे काही आहे, ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही. शेवटी मागणी करणं त्यांचं काम आहे. पण एकंदरीत हा सगळ्या डोलाला ज्यावेळेस आपण सांभाळतो, त्यावेळेस काही गोष्टी या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात, त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे. परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीने ती कर्जमाफी द्यायची, अशा प्रकारची तज्ञ लोकांची कमिटी पण नेमली गेलेली आहे. याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो. आणि माझ्या उमरी तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या करता ऊर्ध्व पैनगंगा कॅनॉल मुखेडपर्यंत थांबलेला असताना तो उमरी आणि धर्माबाद पर्यंत नेण्यामध्ये कैलासवासी बापूसाहेब डोटेकर यांनी त्या काळामध्ये पाहिलेलं स्वप्न आता काही प्रमाणात साकारलेलं. पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं अजून काही राहिलं. शिरीष भाऊ, त्याच्यामध्ये मी GMIDCची मीटिंग लावी, प्रतापराव तुम्ही आपण सगळे बसू आणि त्याच्यातून साधारण सुद्धा किती पैसे लागतात, काय लागतात आणि त्याला कशा पद्धतीने निधी द्यायचा तेही आपण त्या ठिकाणी ठरवू. आणि ही महत्वाची बाब आहे, मी शब्दाचा पक्का, मी कुठेही त्याच्यामध्ये बदल होऊन देणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा सांगितलेला आहे बेडजेचा राजकारणाचा, तो वारसा पुढे नेत बेडजेचं राजकारण करायचं. त्याच निमित्तानं आज या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं
आम्ही सगळेजण इथं आलो. मी शिरीष भाऊ बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलास भाऊ श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या परिसरातील अनेक आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे आणि इतर मान्यवर यांनी हा प्रवेश केला. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की यांना कधी असं वाटणार नाही की आपण आगीतनं उठलो पोपट्यात पडलो. आम्ही योग्य पद्धतीनं यांचा मान सन्मान ठेवू, त्यांच्यामध्ये कुठेही अंतर पडू देणार नाही. त्याचं कारण असं आहे, पाठपुरावा करावा लागतो कामाचा, पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी व्याप असतो. आणि त्याच्यामुळं माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर आणि माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं कुटुंब हे माझ्या नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान एक प्रामाणिक कुटुंब, आणि या कुटुंबाने दिलेला शब्द हा अंतिम असतो. आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः उमरी, धर्माबाद, भोकर, नायगाव त्याच्यातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं बघितलं तर स्वतः सचिन नाईक आणि काही किनवटचे पण मंडळी आज पक्षामध्ये आलेली आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. पण ह्या सर्व तालुक्यात त्यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे, विशेषतः उमरी, धर्माबाद, भोकर, नायगाव. आणि अशा कुटुंबातील आज हे सगळे मान्यवर तुमच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे. आणि एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याच्यानंतर सहकारातल्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या पणनमधल्या निवडणुका या पण महत्वाच्या असतात. तिथं आपल्याला कार्यकर्त्याला संधी देता येते. यामध्ये मागाशी नवाबबाईंनी सांगितलं तसं शिवशाहू फुले आंबेडकर विचार सरणीचेच गोरठेकर कुटुंबीय पण होतं, आम्ही पण होतो. यापूर्वी त्यांनी आम्ही एकत्र बरोबर काम केलेलं आहे. आज दत्तात्रय रेड्डी माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड, तसंच सुभाषराव जखोजीराव देशमुख गोरठेकर नाना, आनंदराव विठ्ठलराव यल्लमगोडे माजी जिल्हा परिषद सदस्य, बालाजी केवला जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक आहेत, बंजारा समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, गणेशराव भीमसेनराव गाडे माजी उपसभापती मार्केट कमिटी उमरीचे, आणि आमचे सदाशिवराव उपुलवार यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मी एवढंच सांगेन की यामध्ये जुन्या नव्यांचा अशा पद्धतीचा कुठला वाद होणार नाही. सगळ्यांचा मान, जुन्यांचाही आदर ठेवला जाईल, नव्यांचाही सन्मान केला जाईल. त्यामध्ये कुठेही अडचणी इथले चालणार नाही. भविष्यात कुणावरही पश्चातापाची वेळ येणार नाही. अशा प्रकारचा विश्वास जुन्या आणि नव्यांची सहकार्यांची चांगली मोठ बांधून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पूर्ण ताकदीने त्या बाबतीमध्ये लढवायच्या, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. या अतिवृष्टीच्या काळामध्ये जे काही माझ्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यात केंद्राची पण मदत आम्ही मागतोय. उद्याच रात्री अमित शहा साहेब मुंबईला येत आहेत, पंतप्रधान पण 29 तारखेला येत आहेत. मध्ये त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की पंचनामे करा आणि आमच्याकडे पाठवून द्या. तिथून पण आपण काही मदत मिळवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. अतिवृष्टीमध्ये झालेल्या भागातील परिस्थिती हे त्यांना मदत करत असताना तशा सवलती देखील राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. पीक कर्जाचं पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्काला माफी, रोजगार हमी योजना कामात शिथिलता, शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणं. खरं तर आता वीजेला बिलच नाहीये, त्याच्यावर तो प्रश्न नाही. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं, ज्याचा उल्लेख मगाशी मी प्रतापराव चिखलीकरांच्या भाषणामध्ये बघितला. अलीकडच्या काळात आता पूर्वीसारखी शेती करून चालणार नाही, आपल्याला काही बदल करावे लागतील. मी माझ्या भागामध्ये 3-4 वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक नियोजनाचा सल्ला आपण घेतो. ऍग्रिकल्चर कृषी विभागाला पण त्याच्यात लक्ष घालायला सांगितलंय. विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आपली सरकारी, त्यांनाही लक्ष घालायला सांगितलंय.
त्याच्यात माझ्या बळीराजाचा खर्च कसा कमी होईल, पाणी कसं कमी लागेल, खतामध्ये कशी बचत होईल, उत्पादकता कशी वाढवता येईल, दर्जेदार शेतमालाचं उत्पादन कसं वाढवता येईल, शेतीमालाला हक्काची आणि शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपयुक्त असलेल्या प्रणालीचा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय आणि त्याच्यातनं आम्हाला यश आलेलं आहे। त्यामध्ये प्रसाददादा शुगर इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातल्या काही हजार शेतकऱ्यांना 18,250 रुपये ते भरतायत, ऊसवाल्यांचे 6,000 मला वाटतं 750 रुपये साखर कारखान्याने भरायचे, असं 25,000 रुपये भरले तर त्यांच्या प्लॉटवर आपण ती प्रणाली लावू शकतो। त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये एक आम्ही मीटिंग घेतलेली होती, डोंगरे आणि बरेच जण या क्षेत्रातले मान्यवर त्या मीटिंगला पुण्यामध्ये जमलेले होते। मित्रांनो, आता आपल्याला पूर्वीसारखी शेतीवाडी करून चालणार नाही। जसं आपल्या लहानपणी आपल्याकडे संकरित गाय नव्हती, त्याच्यावर आपली गाय जे काही कंदार असेल किंवा तुमची वेगवेगळ्या आपल्या इकडच्या ज्या जाती आहेत, खिलार असेल, त्या दूध किती द्यायच्या तुम्हाला माहिती आहे। आता संकरित गाय दूध देते 40 लिटर 50 लिटर। कधी कुणाला खरं वाटलं होतं का? अरे एकदा तर कोकणामध्ये कोकणी माणसांना तिथं काही कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या काही पाळा, त्या इतक्या 25-30 लिटर दूध देतात। त्यांनी प्रश्न विचारला, अरे गाय 25-30 लिटर पाणी तरी पिते का, दूध कसं देईल? एवढा लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता। आता लोकांचा विश्वास बसायला लागलाय, कारण जग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत, त्याचा वापर आपल्याला करावा लागेल। महाराष्ट्रात काही ठिकाणी तो सुरू झालाय। मगाशी प्रतापराव चिखलीकरांनी बोलत असताना भावाच्या बद्दल उल्लेख केला, कुणाचा भाव 3,000 आहे, कुणाचा 3100, कुणाचा 3200। मी ज्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन आहे, मी 3450 रुपये उसाला भाव दिला। किती? 3,450 रुपये। अरे मग मी काय करू, माझ्याकडे तिकडे शेती कर। त्यामध्ये माझ्या शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर, त्याचा भाव 3400। मित्रांनो, आधुनिक पद्धतीने शेती केली। आता आम्ही शेतीमध्ये जसं AI चा वापर करतो, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे। तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, परंतु उमरीकरांनो, हे आपल्याला करावं लागेल। त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय। जी मुलं पुढे येतील, नवी पिढी पुढे येईल, त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ, त्यांना आमच्या कृषी विभाग ते माहिती देईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका। परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे। पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे। 500 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। होतं काय, कारण उद्याच्याला लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात, परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला, योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला। मी आता माझं टनेज निघत होतं साधारण 60, 65, 70 पर्यंत। मी आता यंदा AI चा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे। मला खात्री आहे की साधारण माझा 100 टनाच्या पुढच्या वर्षी ऊस निघेल। मी जरूर तुमच्यातले काही लोक आले तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे। म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं आहे। मी भावाचा प्रतापरावांनी काढलं, मी नाही काढलं ते, पण त्यांनी काढल्यामुळे मला सांगावं लागलं की माझा भाव 3,450 रुपये निघाले। त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार का? मग आम्ही जर करू शकतो तर आपली इथली लोक का करू शकत नाही? काय अडचण आहे? त्यामध्ये तुम्हाला पाणी
गोदाकाठ भरलेला आहे. त्याच्यात ज्या काही मगाची शिरीषबाबूंनी अडचणी सांगितल्या त्याच्यात मी लक्ष घालणार आहे. कारण काही वेळेस माझ्या काही गावांचा संपर्क तुटलेला होता. हेलिकॉप्टर पाठवलं आणि तिथल्या लोकांना उचललं आणि सुरक्षित स्थळी आणलं. काही लोकांना भीती वाटते किंवा दरवर्षी पावसाळ्यात हे होईल का त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल. त्याच्याकरता या तज्ञ लोकांची कमिटी करू की काय नक्की होणार आहे. हे पोचपाडचं बॅकवॉटर आहे का आणखी काही वेगळं आहे का यंदा पावसासाठी पडला त्याच्यामुळे घडलंय. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. कारण तिकडं आमच्या इथं अलमट्टी धरण म्हणजे सांगली जिल्ह्याला लागून तिकडेही पंचगंगा कोयना कृष्णा भरभरून वाहते आणि तिकडून वाहिलं की ते पाणी पुढं तुमचं जसं पोचून पाडलं जातं तसं ते अलमट्टीला जातं आणि त्याचा बॅकवॉटर कधी कधी त्रास देतं. तसं काही झालंय का म्हणून ते इथं अभ्यास समिती नेमलेली आहे. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे आणि त्याच्यात आम्ही निश्चितपणे लक्ष घालू. आता दत्ताभाऊ भरणेकडेच कृषी खातं दिलेलं आहे. तो एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष त्यांनी घातलेलं आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. आज या सगळ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हर्च्युअल आपल्याला एकमेकाला भेटायचं, एकमेकांचे प्रश्न सोडवायचे. मी जे सांगतोय त्यामध्ये मला शिरीष भाऊ प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जर तुम्हाला काही शेतकरी तरुण चांगल्या प्रकारे शेती करणारे असतील तर माझ्याकडे पाठवून द्या. तिथं आम्ही शेतामध्ये ते दाखवतो काय काय केलं. त्याच्यामध्ये कोरवा यंदा आमच्या इथला कोरवा देखील कदाचित 90 ते 100 टन निघेल. आता तो तिथं पाहिला आहे. त्याला अजून कोरवा त्याला उशीर आहे. पण मी जे सांगतोय तुम्हाला तशा पद्धतीच्या आम्ही गाई दाखवू शकतो, शेती दाखवू शकतो, ऊस दाखवू शकतो, फळबागा दाखवू शकतो. आम्ही कुठल्या कारखान्यात 3450 रुपये भाव देतो तेही दाखवू शकतो. हे मी नुसतं वरवर मोकळ्या गप्पा मारायला उमरीमध्ये आलेलो नाही. ही वस्तुस्थिती सांगायला मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता तिथे येते. तशी आर्थिक सुबत्ता हेच स्वर्गीय बापूसाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वर्गीय बाबासाहेब गोटेकर साहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या करता शिरीष भाऊ असतील, त्याच्या संदर्भातले आमचे कैलास भाऊ असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, हे सगळेजण काम करू पाहत आहेत. आपण सगळेजण मिळून त्या गोष्टी करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढे व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढील काळात देखील मी स्पष्टपणे सांगतो, सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. ही जी शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची देखील मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.